शरद पवारांच्या मेळाव्याकडे शेतकऱ्यांची पाठ। शेतकरी संवाद मेळाव्याला शेतकरी आलेच नाहीत। शरद पवारांनी व्यासपीठावर बसून पाहिली शेतकऱ्यांची वाट। आधी पैसे भरा नंतरच व्यवहार रद्द। शासकीय विभागाने पार्थ पवारांना कळवले। एशियाटिक सोसायटीची आजची निवडणूक लांबणीवर। मतदार याद्या अद्यावत झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय। काँग्रेस आमदारच दुबार मतदार। भाजपने केला भांडाफोड। राहुलना विचारले सवाल। आमदार असलम शेख यांचे मतदार यादीत 2 वेळा नाव। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय खुलासा। वंदे मातरम म्हणणार नाही। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा उद्दामपणा। मालेगावात इस्लाम पार्टीच्या सभेत केलं वक्तव्य। जरांगेंना जीवे मारण्याचा कट। दोघांना 6 दिवसांची पोलीस कोठडी। ऑडिओ क्लिप बाबत आरोपींची सलग 6 तास चौकशी। दादा गरुड, अमोल खुले अशी आरोपींची नावं। खेडच्या नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार। वैभव खेडेकरांना विश्वास। वैभव खेडेकर काहीही बोलतायत। खेडेकरांच्या विधानाला महत्त्व नाही। योगेश कदमांचं प्रत्युत्तर। उत्तर प्रदेशात 4 नव्या वंदे भारतचं लोकार्पण। पंतप्रधान मोदी यांचा रेल्वे प्रवाशांशी संवाद। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस। परतूर तालुक्यात पाटोद्यात पत्रकार परिषद। संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा। हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर पर्यंत चालणार। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम। कोल्हापुरात महाविकास आघाडीची बैठक। महायुती विरोधात एकजूटपणे लढण्याचा आघाडीचा निर्णय। सतेज पाटील, विनायक राऊत, सुनील प्रभू बैठकीत उपस्थित। सिंधुदुर्गात नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी। नितेश राणेंच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा। ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाहीत। भाजप हमखास चोरी करण्याच्या विचारात। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। 10 वर्षात 44 कोटींचा डांबर घोटाळा। बाळमाने यांचे रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या कामावरून आरोप। मंत्री उदय सामंत ठेकेदार कंपनीचे भागीदार असल्याचाही दावा। गणपतीपुळ्याच्या समुद्रात तरुण बुडाला। दोघांना वाचवण्यात यश। रुग्णालयात उपचार सुरू। प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी असं मृत तरुणाचं नाव। अमेरिकेत व्हिसा संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी। अर्जदाराच्या आरोग्याचा विचार करण्याचं आवाहन। मधुमेह, लठ्ठपणा असणाऱ्यांना अमेरिकेची दारं बंद होण्याची शक्यता।